Let's start our 12th chapter. What if it finishes? It is a story about a children who travels in a bus. It is a story about a bus journey. Today we are going on a school trip to the Stepwell, about the 18 kilometers from the Ahmedabad. We began counting the vehicles on the road. Children were traveling through the bus, and on the way they counted the number of the different vehicles on the road. Some of us counted the bicycles, other counted the bus, cars, motorcycles, but one student named Abraham who was counting the bicycle. But after some times he got bored because there are very few bicycles on the highways. After few time, the driver suddenly braked at a red light. It was a big crossing, and we could see the traffic line on the all sides of the road. The sound of the loud horns, smoke coming out the vehicles, and they saw a little boy who is sitting in a rickshaw. He was coughing so much. The children thought that it was coughing due to this heavy traffic. Then I smelled something familiar. I remembered this smell. It came from Baba's tractor in a village. आता ह्या चॅप्टरमध्ये व्हॉट इफ इट फिनिशेस हा चॅप्टर जो रिलेटेड आहे की जो फ्युल्स म्हणजे इंधनं याच्याशी संबंधित आहे. तर शाळकरी जी मुलं होती बसनी एका आदलज स्टेपवेल म्हणजे बावली बारव ज्या ठिकाणी अहमदाबादपासून 18 किलोमीटर दूर अंतरावरती ते हा स्टेपवेल बघण्यासाठी ही जी मुलं निघालेली होती. आणि रस्त्यामध्ये ही जी मुलं आहेत त्या रस्त्यावरची जो हायवेचा रोड होता त्याच्यावरती असणारे जी वाहनं आहेत मोजत निघाली होती. आणि त्यांच्यापैकी काही जणांनी सायकली मोजायला सुरुवात केली, काही जणांनी बसेस किंवा कार मोटरसायकल किती आहेत हे मोजण्यास सुरुवात केली. की आत्तापर्यंत त्या रस्त्यावर येणारी जी सगळी वाहनं त्या बसमध्ये बसून ती मोजत होती. आणि त्यांच्यापैकी असणारा जो अब्राहम नावाचा जो मुलगा होता तो सायकल मोजत होता. पण थोड्याच वेळानंतर तो बोर होऊन गेला, कारण त्या हायवेवरती खूप कमी प्रमाणामध्ये सायकल्स होत्या किंवा फारच तुरळक स्वरूपामध्ये सायकल येत होत्या. आणि नंतर त्यांच्या ज्या बस ड्रायव्हर आहे अचानकपणे एका सिग्नलला रेड लाईट लागतो आणि त्यावेळेस त्याने ब्रेक दाबला. त्या ठिकाणची जी क्रॉसिंग होती मोठी क्रॉसिंग होती आणि त्या मुलांना रस्त्याच्या कडेला असणारी दोन्ही बाजूंची जी ट्रॅफिक होती ती संपूर्णपणे त्या बसमधून दिसत होती. त्या गर्दीमध्ये वेगवेगळ्या वाहनांचा जो मोठा मोठा आवाज होता, धूर निघत होता. प्रत्येक वाहनामधून धूर निघत होता. वाहनांचा ज्या आवाज कर्कश आवाज त्याच्यातून बाहेर पडत होता. आणि त्यांची नजर एका छोट्या मुलावर जात होती. तो रिक्षामध्ये बसलेला होता आणि तो सारखा खूप जास्त प्रमाणामध्ये खोकलत होता, कारण आजूबाजूला इतकी हेवी ट्रॅफिक होती. आणि रिक्षामध्ये असणाऱ्या ज्या मुलाला त्या धुरांचा किंवा त्या ज्या प्रदूषित असणाऱ्या ज्या वायूचा त्याला त्रास होत होता किंवा त्याच्या नाकातोंडामध्ये तो धूर जात होता, त्याच्यामुळे त्याला सतत खोकला येत होता. आणि ज्यावेळेस जर्नी करत असताना हा जो मुलगा आहे तो म्हणाला की हा जो वास आहे, ज्यावेळेस आमची बस तिथे थांबली होती, माझ्या बाबांची ज्या ट्रॅक्टरमधून जो जसा धुराचा वास येत होता तसाच वास मला तिथे येत होता. गावामध्ये असताना ट्रॅक्टर माझे बाबा ज्यावेळेस चालवायचे आणि त्यावेळेस जसा स्मेल येत होता तसाच स्मेल आताही या ट्रॅफिकमध्ये येतोय. अशा पद्धतीने ह्या जो ट्रॅफिकचं वर्णन आहे ह्या मुलांनी केलेलं आहे. किंवा तेथे असताना ह्या ज्या ट्रॅफिकमध्ये असणारं जे पोल्युशन आहे ते सर्व त्यांनी आजूबाजूला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हायवेवर त्यांनी ती जी मुलं होती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी ही ट्रॅफिक बघितली नव्हती. आणि ह्या ब्रेक लागल्यामुळे ह्या सिग्नलच्या ठिकाणी इतक्या जास्त प्रमाणामध्ये ट्रॅफिक आणि त्याच्यापासून होणारे जे प्रदूषण ही मुलंही अनुभवत होती. नेक्स्ट पार्ट इज ऑन द पेट्रोल पंप. आफ्टर सम टाइम आवर बस स्टॉप्ड ॲट द पेट्रोल पंप. देर वॉज अ बिग क्यू. इट सीम ॲज इफ वी हॅव अ लॉंग वेट. We all got down from the bus and started looking around the petrol pump. We saw many large boards and posters at that place. Petrol and diesel will not last forever. Save it for your children. Make every drop go long away. Switch off the engine when you stop.
on the poster there is a rate of the petrol and diesel is also shown. We could not understand why it was written that petrol and diesel will not last forever. We thought of asking uncle who works at the petrol pump. When the children came down from the bus at the petrol pump, they confused because why it is written petrol and diesel will not last forever. They discuss among each other because they does not understand the meaning of that sentence. So they again discuss with the uncle who works at the petrol pump. There is a conversation between the Abraham, uncle, Manju. They discuss about each other and asking the questions to the uncles. Abraham asked, Uncle, from where do we get the petrol and diesel? From deep, deep down under the ground, he replied. Then again Manju asked, but how does it get made there? Then uncle again replied that it is formed naturally, but very slowly. It is not made by the human beings or a machines. Then we don't need to buy it. We can take it out ourselves using the bore wells, like pump out the water. Abraham think that it was easy to take the petrol as like the water. Then again uncle replied that it is not found everyone, but only at a few places in our country. We need a big machines to pump it out and clean it. मग ही जी मुलं आहेत ह्या ट्रॅफिकच्या सिग्नलच्या पासून पुढे काही अंतरावर जातात आणि तिथे त्यांची जी बस आहे पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपवरती थांबते आणि मग त्या ठिकाणी पेट्रोल पंपावरती अजून मोठी रांग लागलेली असते पेट्रोल भरण्यासाठी आणि तिथे पेट्रोल भरण्यासाठी वेळ लागणार होता हे लक्षात आल्यानंतर ही जी सगळी मुलं आहे बसच्या खाली उतरतात आणि त्या पेट्रोल पंपावरती एक पोस्टर असतं, पेट्रोल अँड डिझेल विल नॉट लास्ट फॉर एव्हर. पेट्रोल अँड डिझेलचे हे तुम्हाला जास्त दिवस हे साठे टिकणारे नाहीत आणि ह्याचा काळजीपूर्वक वापर करा जेणेकरून की तुमच्या मुलांना सुद्धा हे साठे पुरतील असा अर्थ होतो. पण हा जो अर्थ त्या मुलांना कळाला नाही. आणि मग नंतर ही जे मुलं आपसामध्ये एकमेकांना डिस्कस करायला लागतात की ह्या नेमका याचा अर्थ त्यांना समजलेला नसतो. आणि मग तिथे जे एक काका उभे असतात पेट्रोल पंपावरती, त्यांना पेट्रोल पंपावरती काम करण्याचा बऱ्याच वर्षांचा अनुभव होता आणि म्हणूनच ही जी मुलं अब्राहम, मंजू त्यांच्याजवळ जातात आणि त्या अंकलला विचारतात की काका हे जे पेट्रोल आहे हे आणि डिझेल आहे हे कुठून येतं. त्यावेळेस काका म्हणतात की जमिनीच्या खाली जे खूप खोलवरून हे जे पेट्रोल आणि डिझेल हे घेतलं जातं. आणि मग नंतर परत मुलं त्यांना प्रश्न विचारतात की कशा पद्धतीने हे तयार केलं जातं. मग त्यावेळेस काका त्यांना म्हणतात की ही जी पेट्रोल तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ही हळूवारपणे सावकाशपणे होणारी प्रक्रिया आहे आणि किंवा माणूस आहे किंवा मशीनच्या साह्याने हे जे पेट्रोल आणि डिझेल आपण तयार करू शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टी नैसर्गिक रीतीने हळूवारपणे तयार होतात. त्यावेळेस अब्राहमच्या मनामध्ये प्रश्न पडतो, जसं आपण पाणी जमिनीमधून अंकलनी सांगितलेलं त्याला वाक्य लक्षात राहतं की जमिनीमधून खूप खोलवरून हे जे काही पेट्रोल घ्यावं लागतं. आणि मग अब्राहमच्या मनामध्ये प्रश्न पडतो, जर असं जमिनीमधून प्रत्येकाला पेट्रोल मिळत आहे तर मग आपल्याला विकत घेण्याची काय गरज आहे. जसं आपण पाणी जमिनीमधून काढतो तसंच आपल्याला प्रत्येकाला पेट्रोल घेता येईल आणि असं पेट्रोल घेण्यासाठी पैसे देण्याची गरज नाही. मग अंकलनी त्याच्या प्रश्नाचं परत उत्तर दिलं की हे जे काही पेट्रोल आहे प्रत्येक ठिकाणी हे सापडत नाही, तर देशाच्या किंवा पृथ्वीवरच्या फार कमी भागामध्ये हे जे पेट्रोलचे साठे असतात आणि त्याच्यासाठी मोठ्या मोठ्या मशीन्स लागतात. आणि ह्या मशीनच्या साह्याने परत हे जे खनिज तेल आहे त्याला क्लीन करून त्याच्यानंतर पेट्रोल डिझेल हे वेगळे आपल्याला मिळतात. दे अगेन डिस्कस फर्दर. दिव्या, अब्राहम, मंजू अँड अंकल अगेन डिस्कस विथ ईच अदर. इज पेट्रोल गोइंग टू फिनिश? The poster said that petrol is not going to last forever. It does not get made as fast as we take out. It takes lakhs of years it to be formed under the earth. How will vehicles run if the oil finishes? Again they replied, on CNG. I have seen on a TV that vehicles which run on the CNG. Uncle laughed. That too comes from below the earth. It is also limited. Divya replied that electricity can be used to run the vehicles and she saw the electric bicycle. We will do something, or how will we travel when we grow up?
My dadi would be happy if fewer vehicles run on the road. She says, look, vehicles line up like the ant. What will you do when you grow up? Manju replied that, see, only one of two people are sitting in these cars. Why doesn't everyone use the bus? Because bus carry the many peoples. That we save the petrol. One bus can carry the lot of peoples. When I grow up, I will invent the car that runs on the sunlight. Then we won't have a worry about getting finished. We can use it as much as want. Manju replied. आणि मग ही जी दिव्या आहे, अब्राहम आहे, मंजू आणि अंकल एकमेकांशी परत त्यांचं डिस्कशन या विषयावरती चालू होतं. दिव्या म्हणते की समजा जर का पेट्रोलचे साठे संपूर्णपणे जे फिनिश झाले किंवा जे जे सगळे संपून गेले, जसं पोस्टरवरती लिहिलेलं आहे, किंवा हे पेट्रोलचे साठे आयुष्यभर टिकणारे नाही आहेत, आणि नंतर समजा जर का हे जर का तयार होण्याची जी प्रोसेस खूप हळूवार असते आणि नंतर हे जर काही खूप जास्त प्रमाणामध्ये हे जर आपण साठे वापरले तर ह्या पृथ्वीवरती हे साठे राहणार नाहीत. मग नंतर अब्राहम म्हणतो की ऑइल जर संपलं तर मग हे जे वाहन आहेत कसे चालतील. आणि मग नंतर मंजू म्हणते की मी टी व्हीवरती पाहिलं होतं की CNGच्या गॅसेसवरती हे आपण व्हेकल्स चालू शकतो. मग काका त्यांना हसून उत्तर देतात की CNGचे साठे किंवा CNGचे साठेसुद्धा हे नैसर्गिक आहेत, माणूस तो तयार करू शकत नाही. हे जे खूप खोलवर हे जे साठे सापडून येतात आणि हे सुद्धा साठे अतिशय मर्यादित आहेत. आणि मग दिव्या म्हणाली, आपण त्याच्यावरती पर्याय म्हणून इलेक्ट्रिसिटीवरती चालणारे जे व्हेकल्स आहेत किंवा वाहनं आहेत ते आपण तयार करू शकतो. आपल्याला काहीतरी त्याच्यावरती पर्यायी व्यवस्था करावीच लागेल की जेणेकरून आपण हे जे की ट्रॅव्हलिंग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण करू शकतो. कारण ऑइलचे जे साठे जर संपले तर त्याला पर्याय म्हणून आपल्याला दुसरे उपायसुद्धा करावेच लागतील. दिव्या म्हणते की ही जी रांग आहे, वाहनांची रांग जशी मला मुंग्यांसारखी वाटते, आणि जर हे जर का कमी झालं तर ती खूप आनंदित होईल. आणि ज्यावेळेस मोठे होऊ त्यावेळेस काय परिस्थिती असेल. मंजू म्हणते की पहा, त्या कारमध्ये फक्त 1-2च माणसं उभी आहेत किंवा बसलेली आहेत त्याच्यामध्ये. कारच्या बाजूला सुद्धा, म्हणजे कारमधून जाणारे जे लोक आहेत अतिशय तुरळक 1 किंवा 2च इतके जे आहेत. समजा जर का प्रत्येकाने असं ठरवलं की बसचा वापर केला तर एका वेळेस अनेक माणसं त्या बसमधून ट्रॅव्हलिंग करू शकतात. आणि हे प्रवास करत असताना की आपण त्याच्यासोबत पेट्रोलचा जे साठे आहे, पेट्रोल कमी प्रमाणामध्ये वापरून त्याचा वापर करू शकतो किंवा ह्या पेट्रोलची काटकसर करू शकतो. किंवा प्रत्येकाने समजा जर का बसचा वापर केला तर हे साठे नियंत्रित राहू शकतात. आणि त्यावेळेस मंजू म्हणते की आपण सोलार ऊर्जेचा वापर करून सुद्धा हे जे गाड्या आहेत किंवा आपण त्याच्यावरती चालू शकतो. कारण सूर्य हा न संपणारा स्रोत आहे. जसं पेट्रोलचे साठे हे मर्यादित आहेत, पण सनलाईटचा वापर समजा जर का केला आणि नंतर आपण ज्यावेळेस अशा जर का कारचा आपण शोध लावला की ज्या सोलार ऊर्जेचा वापर करून चालत असतील तर आपल्याला संपण्याची किंवा पेट्रोल संपण्याची आपल्याला काहीही काळजी करण्याची गरज नाही.